आसाराम बापू ज्यांच्या प्रवचनाला लाखोंची गर्दी व्हायची, ज्यांच्यावर करोडोंची श्रद्धा होती, पण त्याच माणसाला तुरुंगात गजाआड जावं लागलं का? याचं उत्तर आहे त्यांच्या जन्मपत्रिकेत. आसारामजींची कुंडली पाहिली तर कर्क लग्नाच्या दशम स्थानात उच्चीचा सूर्य मेष राशीत विराजमान आहे. दशम स्थानात उच्चीचा सूर्य म्हणजे समाजात उंच स्थान, नाव, प्रसिद्धी आणि लोकांवर प्रचंड प्रभाव टाकण्याची ताकद. गुरुच्या महादशेत हा माणूस खऱ्या अर्थाने गुरु बनला. देशभरात आश्रम, लाखो शिष्यांनी एक साम्राज्य उभं केलं. पण 2011 साली शनीची महादशा सुरू झाली. शनी हा दशम स्थानात मेष राशीत नीचीचा आहे. सूर्याबरोबर नीचभंग राजयोग होतो खरा, पण जेव्हा नीच शनीची महादशा सुरू होते त्यावेळेस लपलेली सगळी कर्म एकत्र येतात आणि समोर येऊन ठेपतात. आणि त्यात भर म्हणजे 12व्या स्थानाचा बुध हा भाग्यस्थानात केतूबरोबर युतीमध्ये आहे. बुध म्हणजे विवेक, निर्णय क्षमता आणि बुद्धी. जेव्हा याची सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळेस नीतिमत्तेचा धागा तुटला. नीचीचा शनी, त्याची महादशा आणि बुध केतू युती हा त्रिकोण एकत्र आला आणि आसाराम गजाआड गेले. ग्रह कोणाला दोष देत नाहीत, पण ते एक नक्की सांगतात की कर्म कधीच चुकत नाही आणि त्याची वेळ ग्रह ठरवतात.